असतात जी जागेपणी आपल्याला झोपू देत नाही. हे स्वप्न कदाचित तुमच्यासाठी तसंच होतं. आणि आज जेव्हा स्वप्नपूर्तीचा क्षण अगदी जवळ आलाय त्यावेळच्या भावना काय आहेत नेमक्या? स्वप्न ती असतात जी झोप उडवतात आणि म्हणून हे माझ्यासाठी फार महत्त्वाचं आहे. 10 वर्षांचा हा प्रवास, कदाचित त्यापूर्वीचाही, पण प्रॅक्टिकली ऑन ग्राउंड 10 वर्षापूर्वींचा प्रवास. बऱ्याच वेळ प्रयत्न केले, अनफॉर्च्युनेटली ते सक्सेसफुल झाले नाहीत, परंतु प्रयत्न करणं कधी सोडलं नाही. आणि आज हा शेवटचा दिवस माझा. चित्रपट उद्या प्रदर्शित होत आहे. हा प्रवास आत्ता इथे आज संपेल. पण ॲक्च्युली काय ना की इथपर्यंत पोचण्यासाठी इतक्या गोष्टी घडलेल्या आहेत की तुम्ही जेव्हा म्हणता की आज कसं फील होतं, की तुम्हाला कसं वाटतंय, सध्या मी नंब आहे. मला काहीच फिलिंग्स नाही आहेत सध्या. कारण मी आज इथं आलो आहे. मी ॲक्च्युली 56 तास मी झोपलो नाही आहे. मी डायरेक्ट इथे आलो आहे हा इंटरव्ह्यू करण्यासाठी. मी ॲक्च्युली प्रयत्न पण केला होता की पुश करू का, 2 तास झोपायला मिळतील, पण ते म्हणाले की ABPचं टाईम एकदा ठरलं की हजेरी लावावीच लागते. म्हणून मी आज हजेरी लावायला आलेलो आहे. आणि एक्साइटमेंट आहे, कारण आपण असा चित्रपट घेऊन येतोय ज्याचं स्वप्न म्हणजे काय, हे माझं एकट्याचं स्वप्न नाही, हे इव्हेंच्युअली सामूहिक स्वप्न होतं. काही चित्रपट बनवताना लोक त्या प्रवासात जुडतात आणि मग तुमचे जे स्वप्न ते स्वप्न ते स्वतः पाहायला लागतात. आणि ह्या टीमबरोबर तसं झालं. जे लोक ह्या चित्रपटाबरोबर जुळत गेली त्या लोकांनी तेच स्वप्न पाहायला सुरुवात केली. मला वाटतं त्यामुळे ह्या स्केलवरती करणं पॉसिबल झालं. 10 वर्षांचा तुम्ही उल्लेख सातत्यानं करता. या 10 वर्षामध्ये टीम बऱ्याचदा बदलली. तुम्ही तिथे होतात, आणखी काही मंडळी तिथेच होती, पण बाकी मंडळी हळूहळू जोडत गेली त्या टीमशी. असं काय होतं की 10 वर्ष या सिनेमाच्या प्रेमानं, या सिनेमाच्या वेडानं तुम्हाला बांधून ठेवलं? तुम्ही मागे हटला नाहीत, तुम्ही मागे फिरला नाहीत, सेकंड थॉट अजिबातच डोक्यात आला नाही? काही कंपल्शन्स असतात की मला हा चित्रपट खरं म्हणजे मराठीमध्येच बनवायचा होता आणि आपली भाषा, महाराजांची भाषा, आणि त्यामुळे मला नेहमीच वाटायचं की हा चित्रपट मराठीमध्येच व्हायला पाहिजे. पहिला प्रयत्न मी खरंच प्रामाणिकपणे सांगतो, रवी जाधव यांच्याबरोबर ही सुरुवात झाली. छान सुरुवात 2016ला, पण अनफॉर्च्युनेटली ते पुढे आम्हाला जाता आलं नाही. इट फिझल्ड आउट. मग ब्रेक घेतला. मग परत 2019ला परत सुरुवात केली नागराज मंजुळे यांच्याबरोबर. त्यांचं विजन वेगळं होतं, आम्ही अलाइन झालो, काहीतरी आपण केलं पाहिजे. पण नंतर कोविड आलं, नंतर ते सुद्धा फिझल आउट झालं आणि बऱ्याच वेळा वाटलं की काय करायला पाहिजे. मग शेवटी वेड रिलीज झाल्यानंतर जेव्हा परत ह्याच्यावरती काम करत होतो त्यावेळेस जिने म्हटलं की तुम्ही हा चित्रपट लिहा आणि नंतर बघा कसं वाटतंय, तुम्ही मग ठरवा तुम्हाला दिग्दर्शन त्या चित्रपटाचं करायचं असेल तर. माझी इच्छा नव्हती, कारण काय हा खरं म्हणजे काय म्हणतो आपण, माझ्या कॅपॅसिटीपेक्षा फार मोठा चित्रपट आहे. तर मग मी 2 वर्ष घेतली, पुस्तकं वाचली, काम केलं स्क्रीन प्लेवरती, स्क्रिप्टवरती, आणि 2 वर्षांत मला वाटलं खरंच हा चित्रपट आपण डिरेक्ट करू शकू. त्यावेळेस मग निर्णय घेतला.